टॉपिक सीईटी साठी टॉपिक घेतलेला आहे तो एलपीपी घेतलेला आहे. सीईटी चे काही प्रीवियस क्वेश्चन आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ओके, एलपीपी टॉपिक सिलेबस स्टेट व सिलेबस एक 4 मार्क्स साठी आहे. सीईटी मध्ये 4 मार्क्स साठी 2 क्वेश्चन सीईटी ला आपल्याला एलपीपी वर विचारले जातात. ओके, आता खूप इझी आहे. प्रीवियस क्वेश्चन मी घेतलेला आहे. सीईटी क्वेश्चन पेपर 19 चा आहे. 2019 चा क्वेश्चन आहे. The maximum value of z is equal to 9x plus 11y subject to 3x plus 2y less than equal to 12 and 2x plus 3y less than equal to 12, x is greater than 0, y is greater than 0 is. Okay, here z is equal to 9x plus 11y ची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, मग आपल्याला आता सॉल्व सिस्टमॅटिकली करत बसायला आपल्याला वेळ नाहीये. आपल्याला डायरेक्टली सॉल्व करता आलं पाहिजे. आपल्याला ग्राफ ड्रॉ करावा लागणार. क्विकली आपण ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओके, हे x एक्सिस हा y एक्सिस. ओके, ह्या z इज इक्वल टू फंक्शनला मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, सब्जेक्ट 2 मध्ये ज्या आपल्याला लाईन्स दिल्या आहेत त्या लाईन्स आपण ड्रॉ करायच्या. ओके, लाईन्स ड्रॉ करण्यासाठी फर्स्ट लाईन आपण ड्रॉ करूया. 3x 2y = 12 ही लाईन ड्रॉ करूया. x एक्सिस ला सेम ओरिजिन 0 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. ओके, आता टेबल वगैरे लाईन ड्रॉ करण्यासाठी इथे काढायची आवश्यकता नाही, कारण आपल्याला जेवढं फास्ट कॅल्क्युलेशन होईल एवढंच करायचं आहे सीईटी साठी. ओके, स्टेट बोर्ड सिलेबस आपण सॉल्व करताना सिस्टमॅटिकली पहिला टेबल तयार करतो, देन आपण ग्राफ तयार करून मग आपण मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करतो. ओके, पण इथे आपण काय करा, लाईन ड्रॉ करूया. फर्स्टली आता आपल्याला लाईन ड्रॉ करताना x एक्सिस वरचा पॉइंट काढायचा असेल तर y पॉइंट मी 0 ठेवला तर 3x = 12 मीन्स x व्हॅल्यू किती मिळेल, 3 ने 12 डिवाइड केला 4 मिळेल. मीन्स फर्स्ट व्हॅल्यू x एक्सिस वरची मला मिळाली 4 0. ओके, y एक्सिस वरचा पॉइंट काढताना x 0 ठेवला तर 2y = 12 मीन्स y = 6. y = 6 0 6. ओके, लाइन ड्रॉ करून घ्यायची. ओके, ही लाइन कोणती आहे, 3x + 2y ≤ 12. ओके, सेकंड लाइन ड्रॉ करताना पुन्हा एकदा x ची व्हॅल्यू काढायची आहे. y 0 ठेवला तर 2x = 12 मीन्स x = 6. x एक्सिस ला 6 6 0. ओके, देन y एक्सिस ला ठेवला, x 0 ठेवला, 3 ने डिवाइड केला 4, y एक्सिस ला 4 4 0. लाइन ड्रॉ करून घ्यायची. ओके, या लाइनचं इक्वेशन आहे 2x + 3y ≤ 12. ओके, दोन्ही लाइन ड्रॉ करून गेले. आता फिजिबल रिजन डिसाइड करायचं आहे. फिजिबल रिजन डिसाइड करताना आपण त्या लाइनचा एक तर ओरिजिन साइड और नॉन ओरिजिन साइड असा फिजिबल रिजन डिसाइड करतो. ओके, आता इथे आपल्याला कन्स्ट्रेंट्स मध्ये x is greater than 0 y is greater than 0 दिलेला आहे. x is greater than 0 y is greater than दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे फिजिबल रिजन हा आपला फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्येच असणार आहे. ओके, फर्स्ट क्वाड्रंट मधलाच फिजिबल रिजन आपल्याला फाइंड करायचा, म्हणून आपण सेकंड थर्ड फोर्थ क्वाड्रंट मध्ये ड्रॉ केलेला नाही. ओके, पहा आता आपल्याला फर्स्ट इथे लेस दॅन इक्वल टू आहे मीन्स काय, आपल्याला फिजिबल रिजन दाखवायचा तो ओरिजिन साइड दाखवायचा. दोन्ही इक्वेशन्स मध्ये आपल्याला दोन्ही लाईनचा जो फिजिबल रिजन आहे तो ओरिजिन साइड आहे. म्हणलं ह्या लाईनचा पण ओरिजिन कडचा भाग आहे, ह्या लाईनचा पण ओरिजिन कडचा भाग आहे, म्हणजे हा भाग जो आहे तो फिजिबल रिजनचा भाग. ओके, फिजिबल रिजन डिसाइड केल्यानंतर फिजिबल रिजन नंतर आपण दोन मेथड फॉलो करतो. एक तर कॉर्नर पॉइंट मेथड सोपी आहे. ओके, किंवा आयसोट्रॉपिक किंवा आयसोकॉस्ट मेथडचा आपण यूज करतो. पण कॉर्नर पॉइंट मेथड ही सोपी असल्यामुळे आपण कॉर्नर पॉइंटचा यूज करायचा. फिजिबलचे कॉर्नर पॉइंट्स. ओके, हा सेंटर ओ घेतला, हा याला नाव देतो A, याला नाव दिलं B आणि याला नाव दिलं C. ओके, O A आणि C आपल्याला माहिती आहे, B आपल्याला काढावा लागेल. ह्या दोन्ही लाईन्स काय करायच्या, सॉल्व करून घ्यायच्या. सॉल्व करून घेतल्यानंतर आपल्याला B पॉइंट मिळेल. कॅल्क्युलेट करायचं आपण इथे 2x + 3y = 12 and 3x + 2y ≤ 12. ओके, आता कॅल्क्युलेट करताना y ला इक्वल करून घेतलं तर इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2
4 इथे 6 इथे 24 होईल. ओके इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 9 इथे 6 इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर 36. सबट्रॅक्शन केलं साइन चेंज केले प्लस 6y minus 6y gets cancel. Okay 9 minus 4 5x then 36 minus 24 12 minus 12 minus 5x minus 2 this side gets काय होईल cancel. Okay then x is equal to 12 upon 5. ही x ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 12 upon 5. then y ची व्हॅल्यू काढण्यासाठी इक्वेशन मध्ये पुट केला आपण 3 into 12 by 5 plus 2y is equal to 12 means 36 upon 5 2y is equal to 12 plus some right आला minus होईल 36 upon 5 means किती होईल 60 minus 36 means किती होईल 24 upon 5 हे 2 ने इकडे डिवाइड केल्यानंतर 12 ला 24 ला डिवाइड केलं किती मिळेल 12 means y is equal to 12 upon 5 म्हणजे x and y व्हॅल्यू काय मिळाली 12 by 5 12 by 5. ओके आता आपल्याला काय करायचं आहे मॅक्सिमम व्हॅल्यू डिसाइड करायची. कॉर्नर पॉइंट्स आपल्याला माहिती झाले आहेत. कॉर्नर पॉइंट्स मधला फर्स्ट व्हॅल्यू आहे a व्हॅल्यू काय आपली 4 0 साठी z मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मॅक्सिमम 9 into x ची व्हॅल्यू 4 ओके प्लस 11 into y ची व्हॅल्यू 0 मीन्स z व्हॅल्यू किती मिळेल मला 36. ओके देन b पॉइंट आपल्याकडे आहे 12 by 5 12 by 5 z is equal to 9 into 12 by 5 plus 11 into 12 by 5 okay means किती होईल 108 upon 5 plus 132 upon 5 means 10 1 is 4 2 240 upon 5 okay 240 ला आपण डिवाइड करूया 5 ने 4 means 0 8 48 means z मॅक्सिमम व्हॅल्यू किती मिळाली 48 ओके आणि लास्ट पॉइंट आपला c राहिलेला आहे. कॉर्नर पॉइंट मधला c पॉइंट किती आपला 40 then z is equal to 04 आहे 04 then 04 9 into 0 plus 11 into 4 means किती झाले 44 म्हणजे z व्हॅल्यू किती मिळाली 44 ओके means z 36 48 44 म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती आहे 48 आहे. means आपली इथली मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला ऑप्शन दिले 44 54 36 आणि 48 means आपला आन्सर किती झाला 48 ओके means आपल्याला क्विकली ड्रॉ करायचं होतं म्हणून आपण डायरेक्टली ग्राफ ड्रॉ केलेला आहे. ग्राफ ड्रॉ करून आपण काय करून घेतले कॉर्नर पॉइंट डिसाइड केले आणि कॉर्नर पॉइंट वरून काय केले आपले मॅक्सिमम व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. ओके हे झालं फर्स्ट एक्झाम्पल सीईटी 2019 ला हे एक्झाम्पल आपल्याला विचारलेलं आहे. खूप इझी आहे. आपल्याला फक्त क्विकली डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. स्टेट बोर्डचा सिलेबस मी तुमच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने डायग्राम ड्रॉ करून घेतलेले आहे. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ओके ओके नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतलेला आहे सीईटी 2018 चा एक्झाम्पल आहे. द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ 2x y subject to 3x plus 5y less than equal to 26 and 5x plus 3y less than equal to 30 x is greater than 0 y is greater than 0 is ओके इथे सुद्धा आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचे 2x plus y म्हणजे z फंक्शन काय दिलं आहे 2x plus y ओके आणि कॉन्स्टंट जे दिले आहेत लाईन जे आपल्याला दिले आहेत ते 3x plus 5y less than equal to 26 आणि 5x plus 3y less than equal to 30 ओके तो फर्स्टली आपण काय करायचं या लाईनचा यूज करून कॉन्स्टंटचा यूज करून क्विकली डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. फिजिबल रीजन डिसाइड करायचा. रीजन डिसाइड केला की कॉर्नर पॉइंट डिसाइड करायचे. कॉर्नर पॉइंट वरून क्विकली काय करायचं मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची. ओके इथे टेबल वगैरे ड्रॉ कर वेळ वेस्ट करायचा नाही. ओके क्विकली आपण
डायग्राम ड्रॉ करूया. सेंटरला नाव द्यायचं O 0 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Y axis, x axis. ओके, फर्स्ट लाइन ड्रॉ करूया. फर्स्ट लाइन ड्रॉ करताना काय करायचं, x axis वरचा पॉइंट डिसाइड करायचा, y axis वरचा पॉइंट डिसाइड करायचा, लाइन ड्रॉ करायची. ओके, x axis वरचा पॉइंट डिसाइड करताना y 0 ठेवला मी 3x is equal to 26. ओके, 3x is equal to 26 means x is equal to किती होईल, 8 3 24 means 8 पॉइंट समथिंग काहीतरी होईल. मीन्स आपल्याला पॉइंट मिळताना 8 पॉइंट समथिंग काहीतरी मिळणार मीन्स इथे मिळेल. ओके, हा पॉइंट मी राइट करताना कसं लिहितो, y0 ठेवल्यामुळे 26/3 26/3 0. ओके, देन x y एक्सिस चा पॉइंट डिसाइड करताना आपण x काय ठेवतो 0 मीन्स काय होणार 26/5 5 मीन्स 26 म्हणजे म्हणाला 5 पॉइंट काहीतरी समथिंग असेल, 5 पॉइंट समथिंग असेल म्हणजे याला राइट करताना 0 26/5 राइट करू. ओके, दोन्ही पॉइंट डिसाइड ड्रॉ केले, लाइन ड्रॉ करून घ्यायची. ओके, इक्वेशन काय 3x + 5y ≤ 26. ओके, फर्स्ट लाइन ड्रॉ करून झाली. सेकंड लाइन ड्रॉ करूया. y व्हॅल्यू 0 ठेवली तर काय मिळणार, 5x is equal to 30 means x is equal to 6. x is equal to 6. ओके, 6,0. नेक्स्ट आपल्याला y व्हॅल्यू काढण्यासाठी x 0 ठेवला तर 3y is equal to 30 means y is equal to 10. y is equal to 10. 0 10. ड्रॉ करून घेऊया. लाइन ड्रॉ केली, 2 पॉइंट जॉइन केले. ओके, ही लाइन आहे आपली 5x + 3y ≤ 30. ओके, दोन्ही लाइन्स ड्रॉ करून घेतल्यानंतर आपण फर्स्टली डिसाइड काय करायचं, दोन्हीचा फिजिकल रीजन कोणता आहे. दोन्ही इक्वेशन्स मध्ये <= आहे मीन्स काय करायचं, दोन्ही लाइनचा ओरिजिन कडचा पार्ट मीन्स आपला फिजिकल रीजन असणार आहे. ही लाइन आहे, ह्या लाइनचा इकडचा भाग हा काय नॉन ओरिजिन साइड आहे, इकडचा काय आहे ओरिजिन साइड आहे. मीन्स या लाइनचा हा भाग झाला. ओके, ह्या लाइन सुद्धा काय आहे ओरिजिन साइड आहे. ओके, मीन्स हा संपूर्ण भाग मीन्स आपला काय झाला फिजिबल रीजन झाला. ओके, फिजिबल रीजन चे आपण काय करायचं, कॉर्नर पॉइंट डिसाइड करायचे. हा O एक कॉर्नर पॉइंट आहे, हा याला नाव दिलं A, याला नाव दिलं B आणि याला नाव दिलं C. ओके, A माहिती आहे, O माहिती आहे, C माहिती आहे, फक्त B पॉइंट आपल्याला काय करायचं इथे कॅल्क्युलेट करायचं. ओके, त्यासाठी या दोन इक्वेशन्स काय करावे लागतील, सॉल्व करावे लागतील. दोन्ही इक्वेशन्स काय 3x + 5y = 26 and 5x + 3y = 30. ओके, इक्वेशन सॉल्व करण्यासाठी फर्स्ट इक्वेशनला मी कितीने मल्टिप्लाय करू, 3 ने मल्टिप्लाय करतो. इथे 9, इथे 15, 26 * 3 means 78. ओके, इथे सुद्धा कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने, 25, इथे 15 आणि इथे 150. सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन केला +15 - 15 कॅन्सल. 25 - 9 means 16x. ओके, is equal to 78. 150 - 78 means किती होईल -72 आणि हा 25 - 9 means -16x. ओके, मीन्स काय कॅल्क्युलेशन मिळेल मला, x is equal to 72/16 मीन्स x is equal to मी 8 ने डिवाइड केलं तर इथे 8 * 2 means 16, 2 डिवाइड होईल. 8 ने इथे डिवाइड केल्यानंतर 9/2. ही x ची व्हॅल्यू काय आली, x is equal to 9/2. y व्हॅल्यू काढण्यासाठी एका इक्वेशन मध्ये पुट करूया. ओके, 3 * 9/2 plus 5y is equal to 26 means किती होईल 9 * 3 70
7 27 27 इथे प्लस आहे त्याला मायनस 26 मायनस 27 अपॉन 2 मीन्स क्रॉस मल्टिप्लाय केले तर किती होईल 26 means 52 minus 27 upon 2 means 52 minus 27 means किती होईल 25 upon 2 5y 5 इकडे डिवाइड केल्यावर किती होईल 5 means y ची व्हॅल्यू किती मिळाली 5/2 y is equal to 5/2 ओके 9/2 5/2 हा आपल्याला b पॉइंट मिळाला आहे ओके मीन्स कॉर्नर पॉइंट कोणते झाले o a b c o घेतला तर मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला 0च मिळणार आहे ओके a पॉइंट ला मॅक्सिमम व्हॅल्यू चेक करूया a पॉइंट आपला काय आहे 6,0 z ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे 2 into 6 plus 0 means z किती मिळेल आपल्याला z किती मिळाला 12 ओके b पॉइंट आहे आपला 9/2 5/2 then z is equal to 2 into 9/2 plus y y means 5/2 okay means 18 plus 5 upon 2 18 plus 5 means 23 upon 2 means किती मिळेल 11.5 मिळेल ओके ही b ची व्हॅल्यू काढली c ची व्हॅल्यू c किती आपल्याला 0.26 upon 5 okay means z is equal to 2 into 0 plus 26 upon 5 means 26 upon 5 means 5.2 okay म्हणजे z ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळतात फर्स्ट व्हॅल्यू 12 सेकंड व्हॅल्यू 11.5 थर्ड व्हॅल्यू 5.2 means मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती आहे z is equal to 12 means आपला ऑप्शन कोणता आहे a ऑप्शन z is equal to 12 ही आपली काय झाली मॅक्सिमम व्हॅल्यू हे झालं आन्सर ओके 2 मार्क्स साठी सीटी ला खूप इझी क्वेश्चन्स आहेत क्विकली आपण काय केलं दोन्ही कन्स्ट्रेंट्सचा यूज करून क्विकली 2 लाईन्स ड्रॉ करून घेतल्या 2 लाईन्स ड्रॉ केल्यानंतर फिजिकल रिजन डिसाइड केला फिजिकल रिजन डिसाइड केल्यानंतर कॉर्नर पॉइंट डिसाइड केले कॉर्नर पॉइंट्स वरून आपण काय केलं मॅक्सिमम व्हॅल्यू डिसाइड केली ओके हे सीटी 2018 चा क्वेश्चन आहे नेक्स्ट एग्जांपल ते आहे ते सीटी 2017 चा एग्जांपल मी घेतले आहे द ऑब्जेक्ट फंक्शन z is equal to 4x1 plus 5x2 subject to 2x1 plus x2 greater than equal to 7 2x1 plus 3x2 less than equal to 15 x2 is less than equal to 3 x1 x2 greater than 0 has minimum value at the point on x axis on y axis at the origin on the line parallel to the x axis आपल्याला चेक काय करायचं आहे has minimum value at the point म्हणजे ह्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू जी मिळणार आहे ती कोणत्या पॉइंटला मिळणार ते पॉइंट x ऍक्सिस वर आहे y ऍक्सिस वर आहे ॲट द ओरिजिन आहे ऑन द लाईन पॅरलल टू x ऍक्सिस आहे हे आपल्याला चेक करायचं आहे ओके आपण पहिल्यांदा काय करूया कन्स्ट्रेंट्सचा यूज करून लाईन्स ड्रॉ करूया ग्राफ ड्रॉ करून काय करूया फिजिकल रिजन डिसाइड करूया ओके y axis x axis center O okay 1 2 3 4 5 6 7 okay then 1 2 3 4 5 6 7 okay आता इथे x axis आणि y axis ना मेंशन करता आपल्याला कोणते दिले x1 आणि x2 then x axis means x1 y axis means x2 okay दोन्ही ग्रेटर दॅन इक्वल टू 0 दिले मीन्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये फिजिकल रिजन भेटणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये भेटणार आहे ओके then फर्स्ट लाईन ड्रॉ करूया x1 पॉइंट काढण्यासाठी x2 0 ठेवला तर x1 is equal to 7 upon 2 मिळेल 7 upon 2 means किती मिळेल 3 पॉइंट समथिंग काहीतरी मिळेल ओके हा पॉइंट काय आपला 7/2
0. ओके, पुन्हा आपण x1 0 ठेवला तर x2 किती मिळेल 7. x2 7 means 0 7. या दोन्ही पॉइंट जॉइन करून घेऊया. फर्स्ट लाइन ड्रॉ केलेली आहे. कोणती लाइन आहे? 2x1 x2 greater than equal to 7. Okay, then second line point काढ x1 0 ठेवला तर किती होईल? x1 is equal to 15 upon 2. 15 upon 2 means 7 point something काहीतरी होईल. ओके, पॉइंट काय होईल? 15 upon 2. ओके, पुन्हा x1 0 ठेवला तर 3x2 is equal to 15 means x2 is equal to 5. x2 is equal to 5. 0, 5. आपण पॉइंट काय करून घेतला? आपण जॉइन करून घेतला. ओके, लाइन कोणती आहे? 2x1 3x2 less than equal to 15. ओके, आणि थर्ड लाइन कोणती आहे आपली? x2 is equal to 3. ओके, x2 is equal to 3 means काय करायची? ती लाइन काय असते? x1 एक्सिस ला काय असणार आहे? पॅरलल लाइन असणार आहे. मग x2 is equal to 3 ह्या 3 पॉइंट मधून काय करायची? पॅरलल लाइन ड्रॉ करायची. या लाइन काय? x2 is equal to 3 less than equal to 3. ओके, आता आपण काय करूया? फिजिबल रीजन डिसाइड करूया. ओके, आता फिजिबल रीजन डिसाइड करताना जी फर्स्ट लाइन आहे ही फर्स्ट लाइन आहे 2x1 x2 greater than equal to 7. greater than equal to 7 means काय झालं? ह्याचा आपल्याला नॉन ओरिजिन साइड पाहिजे. ह्या लाइनचा ही साइड ओरिजिन आहे, ही साइड नॉन ओरिजिन आहे. आपल्याला नॉन ओरिजिन साइड पाहिजे. ओके, देन ही लाइन x2 2x1 3x2 less than equal to 15. less than means काय आहे? ह्या लाइनचा ओरिजिन कडचा भाग पाहिजे. मीन्स ह्या लाइनचा ओरिजिन कडचा भाग पाहिजे. मीन्स हा. ओके, देन x2 less than equal to 3. less than equal to means कुठला झाला? ओरिजिन. ह्या लाइनचा वरचा भाग means नॉन ओरिजिन, खालचा भाग means ओरिजिन. ओके, मीन्स हा संपूर्ण भाग म्हणजे आपला काय झाला? फिजिबल रीजन झाला. ओके, फिजिबल रीजन. आता फिजिबल रीजन झाल्यानंतर आपल्याला काय डिसाइड करायचे? कॉर्नर पॉइंट्स. हा पॉइंट याला नाव देतो A, याला नाव देतो B, याला नाव देतो C, याला नाव देतो D. ओके, मीन्स आता फर्स्ट C आपल्याला काढावा लागेल, D आपल्याला काढावा लागेल. A and B आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, C काढण्यासाठी C कोणती लाइन इंटरसेक्ट झाले? x2 is equal to 3 आणि x1 2x1 2x2 is equal to 15. x2 ऑलरेडी 3 आहे. ओके, x1 काढायचा आहे. या इक्वेशन मध्ये आपण पुट केलं इथे 2x1 3 into x2 3 पुट केला is equal to 15. ओके, 3 into 3 9 plus 9 केला minus 9 means 15 minus 9 means 6 means x1 is equal to 3. x1 पर किती मिळाला? 3. ओके, देन आपण D पॉइंट काढूया. D पॉइंट काढताना सुद्धा ही लाइन आणि ही लाइन इंटरसेक्ट झालेली आहे. ओके, मीन्स ही लाइन इंटरसेक्ट झाले. x2 पॉइंट आपल्याला ऑलरेडी किती आहे? 3 आहे. ओके, पुन्हा x1 काढण्यासाठी इथे पुट करा. 2x1 x2 means 3 is equal to 7 plus 3 इकडे minus 3 7 minus 3 means 4. 2x1 means x1 is equal to 2. x1 is equal to 2. ओके, म्हणजे D पॉइंट काय मिळाला? 2 3, C पॉइंट 3 3, A पॉइंट 7/2 0 आणि B पॉइंट 15/2 0. ओके, कॉर्नर पॉइंट डिसाइड झालेले आहेत. कॉर्नर पॉइंट डिसाइड झाले. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची कोणती व्हॅल्यू चेक करायची? मिनिमम व्हॅल्यू चेक करायची. ओके, A पॉइंट माहिती काय आहे? 7/2, 0. ओके, मॅक्सिमम फंक्शन 4 into 7/2 plus 5 into 0 means 2 ने divide केलं 2 7 into 2 means 14. Z is equal to 14. B पॉइंट काय आहे? 15/2 0. ओके, Z is equal to 4 into 15/2 plus 5 into 0 means 2 ने divide केलं 30. Z is equal to 30. Okay, then C point 33
3 comma 3. Z is equal to 4 into 3 plus 5 into 3. 4 into 3 12. 5 into 3 15. 15 plus 12 27. Z is equal to 27. Okay. Then D.23. D.23 is Z is equal to 4 into 2 plus 3 5 into 3 means 4 into 2 8 5 into 3 means 15 15 plus 8 means 23. Okay, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन चे जर चार व्हॅल्यू फाइंड केल्या z is equal to 14 z is equal to 30 z is equal to 27 z is equal to 23 यात मिनिमम व्हॅल्यू कोणती भेटते आपल्याला इथे मिनिमम व्हॅल्यू आपल्याला कोणती भेटते z is equal to 14 मिळते. ओके, मग z is equal to 14 मिळते मीन्स जी काय मिनिमम व्हॅल्यू ऍट पॉइंट कुठे मिळाली a ला 7 2 ला आपल्याला काय मिळाले मिनिमम व्हॅल्यू मिळाली. ओके, मग ऍट पॉइंट आपल्याला मिनिमम व्हॅल्यू ऍट पॉइंट चेक करायचे. ओके, मग a पॉइंट जो आहे तो a पॉइंट कोणत्या ऍक्सिस वर आहे x1 ऍक्सिस म्हणजे x ऍक्सिस वर आहे. म्हणजे आपला ऑप्शन काय आला ऑन x ऍक्सिस. फर्स्ट ए ऑप्शन जो आहे आपला हे आन्सर आपलं काय आहे करेक्ट आहे. का तर आपला मिनिमम व्हॅल्यू 14 मिळते ती ऍट पॉइंट ए ला मिळते आणि ए पॉइंट आपला कोणता आहे 7/2 0. इथे ओ हा पॉइंट येणार नाहीये कारण ओरिजिन पॉइंट येणार नाही. ऍट द ओरिजिन हा सी पॉइंट आहे म्हणून इथे फिजिबल रीजन आपला येत नाही. कारण फिजिबल रीजन इथे येत नाही मीन्स ओ पॉइंट आपल्या कॉर्नर पॉइंट मध्ये येत नाही. त्यामुळे तो आपला डायरेक्ट आन्सर म्हणून आपण घ्यायचं नाही. ऍट ओरिजिनला आपल्याला मिनिमम व्हॅल्यू मिळतात तर फिजिबल रीजन मध्ये आपला पॉइंट येत नाही. ओके, हे 2017 चा एक्झाम्पल आहे सीईटी चा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एग्जांपल घेते मी सीईटी 2016 चा एग्जांपल आहे हे. ओके, इझी एग्जांपल काय सांगितले मला द शेडेड पार्ट ऑफ गिवन फिगर इंडिकेट्स इन फिजिबल रीजन. ओके, मीन्स आपल्याला डायग्राम मध्ये आपल्याला शेडेड रीजन म्हणजे फिजिबल रीजन ऑलरेडी डिफाइन करून दिलेला आहे. ओके, त्याच्यात काय क्वेश्चन करते ती कन्स्ट्रेंट्स आर म्हणजे डायग्राम दिलेले आहे. डायग्राम वर आपल्याला कन्स्ट्रेंट्स डिसाइड करायचे. ओके, आता आपण काय करूया डायग्राम वर आपल्या लाईनची इक्वेशन्स तयार करूया. ओके, फर्स्ट ही लाईन जी आहे ओके ही लाईन आपल्याला काय डिसाइड दिसते हा x ऍक्सिस आहे हा y ऍक्सिस आहे. ओके, मीन्स ही लाईन y ऍक्सिस ला काय पॅरलल आहे. पॅरलल असेल तर इक्वेशन आपण काय कसं करतो x इज इक्वल टू ओके x इज इक्वल टू डिस्टन्स इथे किती आहे 5 मीन्स या लाईनचे इक्वेशन काय मिळालं x इज इक्वल टू 5. ओके, देन सेकंड लाईन ही पाहूया. ही लाईन आपल्याला x ऍक्सिस ला काय दिसते पॅरलल दिसते. ओके, मग x ऍक्सिस ला पॅरलल असेल तर इक्वेशन आपण कसं राईट करतो y इज इक्वल टू ओके, मग आता y इज इक्वल टू इथे इथपर्यंत डिस्टन्स इथे किती आहे 3 डिस्टन्स 3 आहे मीन्स इक्वेशन काय तयार झालं y इज इक्वल टू 3. ओके, देन ही लाईन कुठून पास झाले ओरिजिन मधून पास झाले. ओरिजिन मधून पास होत असेल तर आपण लाईनचे इक्वेशन कसं लिहू शकतो y इज इक्वल टू mx. ओके, मीन्स y इज इक्वल टू x राईट करू शकतो. ओके, मीन्स आता पहा आता फिजिबल रीजन वरून आपण डिसाइड करायचं आहे लेस दॅन इक्वल टू और ग्रेटर दॅन इक्वल टू. ह्या लाईनचा कोणता भाग आहे हा भाग मीन्स कोणता झाला ओरिजिन साइड झाला. हा भाग मीन्स कोणता झाला नॉन ओरिजिन साइड झाला. मग ओरिजिन कडचा भाग असेल तर आपण कोणतं नोटेशन टाकणार लेस दॅन इक्वल टू नोटेशन टाकणार. ओके, पुन्हा एकदा ह्या लाईनचा खालचा भाग ओरिजिन आहे वरचा भाग नॉन ओरिजिन आहे मीन्स इकडचा भाग नॉन ओरिजिन साइड आहे मीन्स इथे सुद्धा काय येईल लेस दॅन इक्वल टू येईल. ओके, देन x y इज इक्वल टू x इक्वेशन मला कसं लिहिता येईल प्लस y राईट आल्यावर मायनस y इज इक्वल टू 0. ओके, ह्याचा सुद्धा हा भाग कोणता म्हणता येईल मला नॉन ओरिजिन म्हणता येईल. नॉन ओरिजिन मीन्स मला काय म्हणता येईल ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणता येईल. ओके, मीन्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 घेतला तर x y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन काय मिळालं x लेस दॅन इक्वल टू 5 y लेस दॅन इक्वल टू 3. पहा कोणता ऑप्शन येते
फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणल्यानंतर फर्स्ट कंडिशन ही x y ग्रेटर दॅन 0 ही असणारच आहे प्रत्येक कंडिशन मध्ये. ओके मीन्स फर्स्ट ही x y ग्रेटर दॅन इक्वल टू 0, x y ग्रेटर दॅन इक्वल टू 0, x इज लेस दॅन 5, y इज लेस दॅन 3. मीन्स कोणता ऑप्शन आहे? सेकंड बी ऑप्शन हा आपला काय आहे? करेक्ट आहे. इथे सॉल्व करायची गरज नव्हती, ऑलरेडी आपल्याला डायग्राम दिलेली आहे, ऑलरेडी डायग्राम मध्ये शेडेड भाग दिलेला आहे, फिजिकल रिजन डिसाइड केला आहे. याच्यावर आपल्याला काय डिसाइड करायचे होते? कॉन्स्टंट डिसाइड करायचे होते. कसे डिसाइड करताना पॅरलल लाईन्स असल्यामुळे आपण लाईनचे इक्वेशन x इज इक्वल टू लिहिलं, ही पॅरलल लाईन y इज इक्वल टू ड्रॉ राईट केली, डिस्टन्स 3 mm, y इज इक्वल टू 3, डिस्टन्स 5 mm, x इज इक्वल टू 5, ओरिजिन साइड आहे मीन्स लेस दॅन इक्वल टू, इकडे सुद्धा ओरिजिन साइड आहे मीन्स लेस दॅन इक्वल टू, इकडे नॉन ओरिजिन साइड आहे ग्रेटर दॅन इक्वल टू टाकलं. ओके आपला ऑप्शन कोणता मिळाला? सेकंड ऑप्शन इज आपला ऑप्शन मिळाला, आन्सर मिळाला. ओके इझी एक्झाम्पल्स आहेत, खूप इझी टॉपिक आहे आपला एलपीपी. 4 मार्क्स आपल्याला इझिली मिळणार. आपल्याला दोनच प्रकारचे क्वेश्चन्स ह्या टॉपिक मध्ये विचारले जातात. एक तर एलपीपी प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करा, ओके, आणि फॉर्म्युलेट केलेला प्रॉब्लेम म्हणून आपल्याला काय करायचं आहे? फिजिकल रिजन वरून मॅक्सिमम व्हॅल्यू अँड मिनिमम व्हॅल्यू काय करायचे असते? डिसाइड करायचे असते. खूप इझी एक्झाम्पल्स आहेत, चांगला स्टडी केला तर 4 मार्क्स आपल्याला इझिली